केंद्रीय मंत्रिमंडळाची 13 मार्चला शेवटची बैठक असणार आहे। मोदींच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। तर 13 मार्चला दुपारी 12 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। पंतप्रधान मोदी मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी या बैठकीचं आयोजन केलं, त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अशी ही बैठक आहे। 13 मार्चला दुपारी 12 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी अक्षय मावळे आपल्यासोबत जोडलाय। अक्षय, मोदींच्या निवासस्थानी 13 मार्चला अत्यंत महत्त्वाची अशी ही बैठक असणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाची ही बैठक आहे। लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी या बैठकीला एक वेगळं महत्त्व आहे। काय सांगशील या बैठकीबद्दल सविस्तर? कारण येत्या बुधवारी म्हणजे 13 मार्चला ही मोदी सरकारचे जो शेवट टर्म आहे, या टर्ममधली शेवटची बैठक होणार आहे। आणि या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना संबोधित करतील। प्रत्येक खात्याचे जे सचिव आहेत त्यांना संबोधित करतील, त्यांचे आभार देखील मानतील। आणि आपण जर बघितलं तर 13 मार्चला या निवडणुकीच्या ज्या तारखा आहेत त्या जाहीर होऊ शकतात। त्यामुळे आणि त्याच अनुषंगाने जर आपण बघितलं आचारसंहिता देखील लागू शकतात। त्याच्या अगोदरच पंतप्रधान मोदी देशाच्या विकासासाठी काय निर्णय घेतात किंवा काय नवीन योजना जाहीर करतात याकडे देखील लक्ष आहे। आणि हा संपूर्ण जो 5 वर्षाचा कार्यकाळ होता, या कार्यकाळामध्ये मोदींना सोबत साथ दिल्याबद्दल जे आहे ते संपूर्ण खात्याचे मंत्री आणि सचिवांचे देखील या ठिकाणी मोदी आभार मानतील। आणि त्यांना येणारी जी निवडणूक आहे, मग विधानसभा असो किंवा लोकसभा, याबद्दल शुभेच्छा देखील देतील। कारण नक्कीच अक्षय, या बैठकीकडे विशेष असं लक्ष असणार आहे, कारण लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी ही महत्त्वाची आणि शेवटची बैठक असणार आहे। अक्षय, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।